आज आपण इडलीची पूर्वतयारी पाहणार आहोत। मी आता तांदूळ घेतले आहेत। आता मी त्याच्यामध्ये पाणी वतणार आहे। किती ग्लास तांदूळ घेतलेले आहेत? एवढा ग्लास भरून आम्ही 3 ग्लास असे तांदूळ घेतले आहेत। आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे। 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी पाणी ओतते। त्यात धुवून घेते मी। आता आपण हे तांदूळ आणि डाळ ही भिजत घातली आहे। तरी मी त्याच्यावरती झाकून ठेवते। आता हे 8 ते 10 तासापर्यंत ते ठेवलं म्हणजे कसं चांगलं भिजेल। मग आता सकाळी आपण पाहूया की ते कसं बारीक वाटून त्याच्या इडल्या करायच्या। आता आपण हे तांदूळ रात्री भिजवून घेतलेले आहे। तरी आता मी हे बारीक करणार आहे। त्यामध्ये वेळेस पाणी ओतते। आता आपलं हे बारीक करून झालेलं आहे। आता मी हे 5 ते 8 तास भिजत ठेवते। 1 2 3 स्टार्ट। आता आपण हे इडलीचं पीठ बारीक केलं आहे। आता ते 5 ते 8 तास भिजत ठेवूया आणि संध्याकाळी इडल्या करूया। आता आपण सकाळी बारीक केलं आहे। तर आता ते पीठ फुगलं आहे। एवढं झालं आहे। तर आता आपण ह्याची इडल्या करूया। केवढं होतं? एवढं होतं आणि आता एवढं झालं आहे। स्टार्ट। मी ह्याच्यात मीठ आणि जिरे टाकलेलं आहे थोडंसं। आता मी हलवून भांड्यामध्ये भरून घेणार आहे। आता आपण हे 10 मिनिटांसाठी वाफलाय ठेवू। आता आपण पाहूया हे शिजलं आहे का।
आता चमच्याला लागलं नाही. आता आपण समजूया की हे शिजलं आहे. बघा आता हे मी काढून घेते. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light. स्टार्ट. आता आपली ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यासाठी खाण्यासाठी चटणी केली आहे. ते त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी टाकली आहे. तर मी ते हलवून घेते. स्टार्ट. आता आपल्याला तयार झालेलं आहे. तरी मी आता टेस्ट करून पाहते. आता मी पाहते छान झाली आहे. कढी छान झाली आहे. तर सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.